नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. अमोल मिटकरी सूरज चव्हाण मुन्नीच्या सांगण्यावरून आरोप करतायत. राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे. मुन्नीला एकदा बोलू द्या मग समजेल, सुरेश धस यांचा निशाणा. मुन्नी कोण आहे हे सुरेश धसांनाच विचारा. सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आव्हान. अमोल मिटकरी आणि हाकेंकडून देशमुख हत्येवरून फोकस डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न. भाजपा आमदार सुरेश धस यांचा आरोप. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून मागणी. मात्र अजित पवारांमध्ये राजीनामा घेण्याची हिंमत नाही, संजय राऊतांचा निशाणा. नुसते आरोप करून नका, तुमच्याकडे पुरावे असतील तर CID SITला द्या, तसं त्यांना सांगितलंय. याबाबत फडणवीस आणि बावनकुळेंसोबतही चर्चा झाली आहे. सुरेश धस यांच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. पुण्यातील FC रोडवर एका नव्या इमारतीत वाल्मिक कराडचे 7 शॉप. भाजपा आमदार सुरेश धस यांचा आरोप. 601 ते 607 क्रमांकाचे गाळे आकाचे. 608 दुकान विष्णू साठेच्या बहिणीच्या नावावर. यातील एकाची किंमत 5 कोटी. सुरेश धस यांचे आरोप. परळीत एका वर्षात 109 मृतदेह सापडले. फक्त 5 मृतदेह रेकॉर्डवर आहेत. भाजपा आमदार सुरेश धस यांचा गंभीर खुलासा. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी वाल्मिक कराडची मसल आणि मनी पॉवर वापरली आहे. अंजली दमानी यांचा आरोप. स्वतःचं पाप झाकायला ओबीसी करू नका. धनंजय मुंडे, मी भीत नाही. 25 जानेवारी नंतर मला भेटा. पैठणमधील मोर्चातून जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. आम्ही आणि मुख्यमंत्री दोषींना कधीही पाठीशी घालणार नाही. जे दोषी आढळतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल. पक्ष बघितला जाणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अजित पवारांचं भाष्य. जालन्यात आज मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोर्चा निघणार. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बदला. पक्षात रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात यावी. शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी. जयंत पाटील पद सोडायला तयार. 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी पद सोडतो. जयंत पाटील यांची भूमिका. तर निवडणुकीत काय केलं याचा डेटा द्या, त्यानंतर बाजूला होतो. बोलणं सोपं असतं पण चांगला माणूस शोधणं अवघड असतं, असंही सुनावलं. यश अपयशावर प्रदेशाध्यक्ष पद ठरत नाही. जयंत पाटलांनी पक्षासाठी मेहनत घेतली. लोकसभेत मिळालेलं यश जयंत पाटलांचं. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षात नाही. रोहित पवार समजूतदार तर जयंत पाटील परिपक्व आहेत. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% महिलांना तर उर्वरित 50% तरुणांना संधी देणार. प्रस्थापितांना संधी देणार नाही. बैठकीत शरद पवारांकडून स्पष्ट. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आप जिंकेल असा मला विश्वास. काँग्रेस आणि आपची युती झाली असती तर बरं झालं असतं. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास. पृथ्वीराज चव्हाणांचं ट्विट करत स्पष्टीकरण. राज्यात आजपासून भाजपच्या घर चलो अभियानाला सुरुवात. घरोघरी जाऊन भाजप सदस्य नोंदणी करणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपकडून राज्यात 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट. भाजपचं 12 जानेवारीला शिर्डीत अधिवेशन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, JP नड्डा अधिवेशनाला उपस्थित राहणार. भाजपच्या सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना 11 तारखेला शिर्डीत हजर राहण्याच्या सूचना. उद्धव ठाकरे आज बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करणार. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण. सुनील तटकरेंची आज पत्रकार परिषद. आयुष्यात कधीही बाप लेक शब्दाचा वापर केला नाही. तटकरे आज काय खुलासा करणार याकडे लक्ष. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बावनकुळेंचा पहिलाच पुणे दौरा. उद्या बावनकुळेंचा जनता दरबार. पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे अजित पवार पोलिसांवर नाराज. पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं. आम्ही नवीन अधिकारी नियुक्त करू. अजित पवारांकडून उघडपणे नाराजी. पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही. पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यातील शुभदा केदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर. कृष्णा कनौजाकडून आर्थिक वादातून IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदाची हत्या. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी पाणी योजनेला स्थगिती दिली होती. स्थगिती
फडणवीसांवर टीका करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील माहिती नव्हतं, एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जरांगीं विरोधात गुन्हा नोंद, ओबीसी कार्यकर्त्यांच्या ठिय्या आंदोलनानंतर गुन्हा नोंद, धनंजय मुंडे पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप. दिल्लीत घडलं तसं बीएमसी निवडणुकीत होऊ शकतं, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील, मुंबई पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांकडून संकेत. बहुजन विकास आघाडीला वसईच्या नायगाव परेरा नगरमध्ये खिंडार, शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का, जिल्हाध्यक्षांसह 30 ते 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. लॅम्बोर्गिनीला व्हीव्हीआयपी नंबरमुळे मंत्रालयात थेट प्रवेश, कार स्कायलाइन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती, सर्वसामान्यांना प्रवेश नाही, व्हीआयपी गाड्यांना थेट प्रवेश, राऊतांची टीका. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळली, मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी याचिका फेटाळली. साहित्य संमेलनासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, 20 आणि 21 जानेवारीला दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. शिवसेनेच्या आमदार विजय शिवतारेंनी घेतली अजित पवारांची भेट, पुरंदर विमानतळ आणि गुंजवडीच्या पाणी प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती. वर्धा पंचायत समिती सभागृहात पाणी टंचाईचा आढावा बैठक संपन्न, राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून पाणी टंचाईच्या अनुषंगानं आढावा. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमतीवरून सर्वसामान्य जनता नाराज, घरांचे दर कमी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती. ईव्हीएम घोटाळ्याच्या संशयावरून पवार गटाचे एरंडोलचे उमेदवार सतीश पाटलांकडून हायकोर्टात याचिका, निवडणूक रद्द करण्याची याचिकेतून मागणी. मंत्री प्रकाश आंबेडकरांकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा आढावा, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, आंबेडकरांचे निर्देश. टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणांना आधीच होती, शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना नोटीस पाठवली होती, ती समोर आली आहे, तर टोरेस कंपनीशी संबंधित 3 बँक खातीही सील. टोरेसमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सिव्हिल इंजिनियरची फसवणूक, सिव्हिल इंजिनियर खालिद शेख यांनी 12 लाखांची गुंतवणूक केली होती. तर मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेच्या लाभाची 2000 लाभार्थ्यांना प्रतीक्षाच, अर्ज भरून देखील अद्याप योजनेचा लाभ नाही. धुळ्याच्या शिरपूर शहरातील अवैध कॅफे व्यवसाय बंद करावा, यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, विविध प्रश्नांसाठी विविध सामाजिक संघटनेकडून निवेदन. ओमश्री अॅग्रो ग्रुपमार्फत शहरातील गोशाळेच्या मैदानावर स्वामी रामभद्राचार्य महाराज यांची रामकथा, भाविकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती. नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल आजाराच्या औषध खरेदीसाठी निधी उपलब्ध, मात्र निधी न वापरल्यानं परत जाण्याच्या मार्गावर. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील पाडळदा शहादा रस्त्याची दुरवस्था, तातडीनं रस्ता दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार, ग्रामस्थांचा इशारा. काश्मीरा उड्डाणपुलावरून टोईंग व्हॅनमधून जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर, वाहतूक विभाग या टोईंग व्हॅनवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित. राष्ट्रीय बालरंग महोत्सवात सहभाग घेतलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिका शाळेतील 10 विद्यार्थ्यांचा सन्मान, राज्याचं प्रतिनिधित्व केल्यानं एनसीईआरटी दिल्ली केंद्र शासनामार्फत गौरव. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ताफ्यात सक्शन आणि जेटिंग मशीन दाखल, या मशीनमुळे शहरातील स्वच्छता परिणामकारक होणार.